नमस्कार मंडळी. आज मी जो नाश्ता करते ना, तो माझ्या मुलांचाच नाही, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा फेवरेट असेल. तर मी त्यासाठी 3 अंडी घेतली आहेत आणि ती फोडून घेतली आहेत अलगद अगदी, कारण की मला पिवळा बलग आहे ना, तो फुटलेला नको आहे. आता तवा गरम झाला आहे, त्याच्यावर तेल टाकून घेतलेलं आहे आणि अलगद ती मी तव्यावर सोडून घेतली आहेत. आता त्याच्यावर चटणी आहे ती टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि हे आहे ना, ती काळ्या मिऱ्यांची पावडर आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून टाकलेली आहे बारीक आणि जरासंच तळून झाल्यानंतर लगेच मी उलटवून घेतले आहे. मी हे अंडं आहे ना, खूप जास्त तळत नाही, पण शिजलं पाहिजे. असं माझ्या मुलांना हाफ फ्राय केलेलं अंडं आवडतं, पण ते हाफ फ्राय नाही आहे. मग हाफ फ्राय केलेलं त्यांना नाही आवडत ना, म्हणून असं करून देते. आता तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे, त्याच्यावर थोडीशी चटणी टाकली आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आहे. आता पाव आहेत ना, ते मधून कट करायचे आणि या मसाल्यावर थोडंसं भाजून घ्यायचं. जास्त वेळ भाजायची काही गरज नाही आहे. आणि असा जर पाव असेल ना, तर अंडं आणि पाव तर मग मुलं पोटभर जेवतात. माझ्या मुलांना खूप आवडतं हे. रविवार किंवा बुधवार असेल ना, तर मला पण बरं पडतं, कारण की खूप मोठं काहीतरी करावं लागत नाही. लगेच होऊन जातं नाश्ता.